जय शिवराय. मी महाराष्ट्र राज्य बाबा ग्रुप अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष नंदू पाटील उर्फ मुंबई बाबा. काही दिवसांअगोदर तुम्ही पाहिलं असेल की गेल्या म्हणजे याच महिन्यात 15-16 तारखेला आपण बाईट दिली होती. पूर्वा अशोक कदम या युवतीसोबत गाड्यांची फसवणूक झाली होती. फ्रॉड करून तिच्या नावावरती लोन काढण्यात आलं होतं आणि कुठेतरी आपण तो विषय समजून घेऊन त्या गाड्या शोधून आपण आणल्या होत्या. आणून त्या गाड्या आपण ज्या फायनान्समधल्या ज्या गाड्या होत्या त्या फायनान्समध्ये आपण आतापर्यंत 3 ते 4 गाड्या आपण जमा केल्या आहेत. पहिली बँक आहे बंधन बँक. बंधन बँकेने आपल्याला क्लीन चिट NOC दिलेली आहे आणि त्या मुलीचा सर्व विषय समजून घेतला तर त्यांनी माणुसकी दाखवून त्या मुलीला पूर्वा अशोक कदमला योग्य पद्धतीने न्याय त्यांनी मिळवून दिला. त्याबद्दल बंधन बँक व अजय सर यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि भविष्यात बंधन बँकेलाही कधी काही माझी गरज राहिली या माझ्या ग्रुपची गरज राहिली तर आम्ही त्यांच्यासाठी उपस्थित राहू. तसेच श्रीराम फायनान्सवाल्यांनी पण त्यांची जी गाडी होती एनटॉप ती घेऊन आपल्याला फोरक्लोज करून त्यांनी NOC काढून दिली. ही काल परवा त्यांची NOC आलेली आहे की जेणेकरून श्रीराम फायनान्सचं पण लोन क्लिअर झालेलं आहे. फायनान्सचं आणि पूर्वा कदमचं आता काहीच राहिलं नाही. तसंच आम्हाला सहकार्य करणारे संतोष सर, श्रीराम फायनान्सचे मॅनेजर संतोष सर व त्यांचे मेन हेड ब्रँच मॅनेजर त्यांचे पण मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसंच यो विषय श्रीराम फायनान्सनी या अम्मा मोटार्सनी यो विषय समजून घेतला आणि त्या पूर्वा अशोक कदमला योग्य रीतीने न्याय दिला. त्याबद्दल अम्मा मोटारचेही खूप खूप धन्यवाद. तसंच आपलं मनपा फायनान्सवाल्यांनीही पूर्वा अशोक कदम हिला समजून घेतलं. तिच्या नावावरची जी गाडी होती जो लोन फ्रॉड करून करण्यात आला होता त्यांनी सुद्धा यो विषय जाणून तिला पण 7 दिवसात अकाउंट बँकेचं क्लोज करेल आणि 15 दिवसात स्विल आम्ही ओके करू असं सांगण्यात आलं व त्यांनी लेखी स्वरूपात त्यांच्या स्टॅम्प पेपरवरती आम्हाला लिहून दिलं. त्याबद्दल त्या फायनान्सचे पण आभार व्यक्त करतो. आणि हो, आता हे 3 फायनान्स तर झाले की त्यांचं मी उलगडा लावलाय, पण बाकीचे जे फायनान्स आहे त्यांना पण मी अजूनही सांगतो संधी गेलेली नाहीये. तुमची रीतशीर जी काही मालमत्ता असेल ती तुम्ही सदर ताब्यात घ्यावा. कारण की येत्या महिन्यात EMI जर त्या मुलीचे बाहून झाले तर तुम्हाला यापुढे गाडी सुद्धा भेटणार नाही आणि ती EMI भरू शकत नाही. तर आणि दुसरा विषय म्हटलं तर तुम्हाला ती गाडी सुद्धा भेटणार नाही. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. तसंच L&T फायनान्स, बजाज आणि दुसरी एक कोणती SM हे 3 फायनान्स उरलेले तुम्हाला हे अजून कडक सांगण्यात येतं की तुमची अमानत तुम्ही घेऊन जा रीतशीर. ज्यांनी प्रोसिजर केली असेल, ज्याच्या अकाउंटला डिस्बर्स अमाऊंट आली असेल तुम्ही त्यांना धरा. त्या शोरूमवाल्यांना विचारा की ह्या मुलीसोबत एवढ्या गाड्या फ्रॉड झाल्या तर तुम्ही लोन कसं दिलं आणि डिस्बर्स अमाऊंट तुम्ही कशी अकाउंटला घेतली ती अमाऊंट तुमची तुम्ही परत घ्या आणि रीतशीर ती गाडी शोरूमवाल्याच्या हवाली करा. नाही तर अन्यथा तुम्हाला एकही गाडी परत भेटणार नाही. आणि जे भुरटे बायटे ज्यांनी हो झोल केला त्यांना जर असं वाटत असेल की पिक्चर संपला, पिक्चर अजून संपलेला नाहीये. मी कायद्याने लढतोय, कायद्याची लढाई आहे, कायद्याने तुम्हाला उत्तर देणार. याच्यात मी स्वतः त्या मुलीसोबत अंबरनाथ पोलीस चौकीला गेलो असताना तिथले सिनियर साहेब यांच्या कानावरती विषय घातले तरी त्यांनी हो विषय समजून नाही घेतला की एका म्हणजे मुलीसोबत काय झालंय काय नाही. उलटा आम्हालाच दमदाटी. ह्यो कुठेतरी चुकीचा विषय. तर सर्वच तसे नसतात. कायदा जिवंत आहे. कायद्याने उत्तर तुम्हाला सर्वांना देण्यात येणार. कोण याच्यात सागर पवार मुख्य आरोपी, दुसरी सागर पवारची बायको प्रेरणा पवार मुख्य आरोपी, विकी पोपटानी, त्याच्यानंतर ऋतिक, त्याच्यानंतर इतर तो बजाज शोरूमवाला, या सर्वांना कायद्याने मी धडा शिकवणार म्हणजे शिकवणार. कारण की आज जर तुम्हाला धडा जर शिकवला नाही तर परत तुम्ही उठून पूर्वा कदम सारखी कोणाचीही फसवणूक करणार आणि तुम्हाला असं वाटतं की तुम्ही जे करून
सक्सेस झाले तर बाबांनो पिक्चर अजून बाकी आहे. तुम्हाला जो फ्रॉड तुम्ही केलेला आहे, ज्या मुलीच्या भावनांशी तुम्ही खेळलेले काय, त्याच मुलीला तुम्ही चुकीचं दाखवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला ही मी कायद्यानेच धडा शिकवणार, एवढं लक्षात ठेवून चालायचं. आणि माझ्या मातू भगिनी जेवढ्या असतील तर एक लक्षात ठेवा, तुम्ही शोरूम मध्ये गाडी घ्यायला गेले तर व्हेरीफाय करा तो शोरूम मोठा आहे का छोटा आहे, तरच तुम्ही गाडी घ्या, नाही तर तुमची सुद्धा पूर्वा कदम सारखी फसवणूक होईल. आणि यासाठी सर्व जेवढे नागरिक असतील उल्हासनगर, अंबरनाथ मधले, बदलापूर मधले, सावध व्हा. सर्वांसोबत स्कॅम चालू आहे. आतापर्यंत माझ्याजवळ 10 कस्टमर आले काय, त्याच्यामुळे तुम्हाला सावध होण्याची खूप जास्त गरज आहे. आणि ह्यो जो विषय, ह्यो एका मुलीचा विषय काय, आपल्या म्हणजे हिच्यासोबत एवढा फ्रॉड करून तुम्ही कसं सुखाने राहू शकता? तुम्हाला सुखाने नाही राहू देणार. मी कायद्याने कारवाई करतोय आणि मला कायद्यावरती पूर्ण भरोसा आहे की कायदा ह्यो सर्वात मोठा आहे आणि योग्य रीतीने पूर्वा कदमला न्याय देईल. जय शिवराय, जय महाराष्ट्र.